पुढची बातमी पाहूयात। ज्या इमारतीतून महाराष्ट्राच्या कामकाजाचा गाडा हाकला जातो त्या मंत्रालयातील सुरक्षेतील मोठी त्रुट आता समोर आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। धनश्री सहस्रबुद्धे नावाच्या महिलेनं काल संध्याकाळी 6:45च्या सुमारास हा प्रकार केलाय। या महिलेनं देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडली, तसंच कुंड्यांचीही नासधूस करत घोषणाबाजी केली। या महिलेनं मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटनं मंत्रालयात प्रवेश मिळवला आणि ही मोडतोड सुरू केली। ही मोडतोड सुरू असताना कार्यालयाबाहेर पुरुष पोलीस कर्मचारी असल्यानं ते महिलेला पकडू शकले नाही। मात्र काल रात्रीच उपमुख्यमंत्री कार्यालयानं याबाबतची रीतसर तक्रार दाखल केली। चक्क उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयाबाहेर झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे। फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या या महिलेविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ट्रेस पासिंग आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची प्रक्रिया सुरू आहे। अप्पर पोलीस आयुक्त विनीता साहू, अभिनव देशमुख आणि पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडेंनी केबिन तोडफोड प्रकरणी आढावा घेतलाय। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। सध्या आपल्या सोबत आहे अभिषेक। भीती काय वाटते माहिती आहे साहेब, आम्हाला भीती काय वाटते माहिती आहे का? मला एवढंच सांगायचं आहे की कुठल्याही पुरुषाला किंवा ड्रायव्हर असू दे, आमचा नोकर असू दे किंवा स्विगीवाला येऊ दे, त्याच्यावर हिने हल्ला केला। अभिषेक, नेमकी आता त्या महिलेच्या घराबाहेर नेमकी आता तिथली परिस्थिती काय आहे? पोलिसांनी वॉचमॅनला मारलं तेव्हा पोलिसांनी आणि हे सध्याला मी जिथे त्या महिला राहतात तिथंच उभा आहे आणि माझ्यासोबत चेअरमॅन आहेत त्याच इमारतीचे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं तुम्ही आता जे सांगत होता ते पुन्हा सांगा, काय काय नेमकं घडलेलं आहे आतापर्यंत? पोलीस आता आलेले आहे तिथे, पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? पोलिसांनी आम्हाला एवढंच सांगितलं, आम्ही आमच्या परीने आमचे हे करतोय, जी काय रिसर हे असेल ती आम्ही कायदेशीर त्याच्याबद्दल तिला ट्रीटमेंटसाठी काउन्सिलिंग करून ट्रीटमेंटसाठी घेऊन जायचा आम्ही प्रयत्न करतोय। एवढं ह्याच्या पलीकडे काही नाही। आणि जे मी आत्ता बोललो तेच पोलिसांना सांगितलेलं आहे। म्हणजे मी आता आधी जे काय तुम्हाला विश्लेषण केलं त्या मुलीबद्दल सगळी माहिती दिली। पुन्हा एकदा 10 महिन्यापासून ही मुलगी आम्हाला सोसायटीत त्रास देते, कारण ती मेंटली डिस्टर्ब आहे। मेंटली डिस्टर्ब आहे टोटली। तिच्या घरी कोणी नाही, तिची बहीण तिला सोडून पळून गेली आहे। ती सातत्याने आम्ही तिला फोन करतो, तू ये इथे, हिचं काहीतरी, ती बोलते नाही ती माझा खून करेल, असं तिचं स्टेटमेंट आहे। आणि ती सांगते की केनयाला आहे, पण ती केनयाला नाही आहे, ती महाराष्ट्रात साताऱ्यात आहे। काल मी रात्री तिच्याशी बोललेलो आहे, असं आहे। आणि हे सातत्याने त्रास होतोय सोसायटीने। आम्ही रीतसर तक्रारी केल्या, FIR दर्ज केले, सगळे केले। 5-6 जणांचे FIR आणि कंप्लेंट्स आहेत सोसायटीमधल्यांचे। तरी पोलीस पण हतबल झालेले आहेत, कारण ती स्त्री आहे आणि ती क्रॅक आहे किंवा मेंटली डिस्टर्ब आहे, दाखवू शकत नाही कोर्टात। ते सिद्ध केलं तिने, कारण ती वेल एज्युकेटेड आहे। ती जेव्हा पण कोर्टात नेलं तेव्हा ती नॉर्मल असते। त्यामुळे जज साहेबांना पण कळणार नाही की ती चांगली आहे का डिस्टर्ब आहे। त्यामुळे तिला ती ह्याची जरुरी नाही आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकायची किंवा ट्रीटमेंटची, असा तो निर्णय आहे। आणि पोलिटिशियन शिवाजीपार पोलिटिशियनला त्याची काय प्रत आहे तुम्ही घ्या ती। तुम्ही तक्रार दाखल केली होती त्या संदर्भात? तक्रार आम्ही 3-4 दाखल केल्या आहेत, FIR केलेले आहेत। आमच्यावर हल्ला झालेला आहे। माझी पंचमुख हनुमंताचे दरवाजाच्या बाहेरची मूर्ती तोडली तिने। CC कॅमेरा 2-3 वेळा तोडलेला आहे। टोटली मेंटली डिस्टर्ब आहे ती। हे चेअरमॅन होते, त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की कुठंतरी ती बाई जी आहे ती मेंटली डिस्टर्ब आहेत। आता सध्याची जर का परिस्थिती पाहिजे तर पोलीस इथं पाचारण झालेले आहेत। पोलिसांची मोठी टीम इथं आपल्याला पाहायला मिळते। सोबतच ज्या महिला आहेत, महिला पोलीस आहेत, त्या देखील इथं दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं कुठंतरी समुपदेशन करण्याचं, त्यामुळे या महिलेचं आता समुपदेशन करण्याचे प्रयत्न देखील आता पोलिसांकडून सुरू आहेत। अभिषेक, धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।